कथित रेशन दुकानदाराकडून थेट अधिकाऱ्यावर दबाव, रेशन कार्ड चालू करून देतो म्हणून उकळले गरिबांचे हजारो रुपये। पंढरपूर तालुक्यातील पुरवठा विभाग सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। शेकडो लोकांची रेशन कार्ड गेल्या 2 वर्षापासून बंद पडत असल्याने लोकांना पुरवठा विभागात आपले कार्ड चालू करण्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात। यासाठी शेकडो लोक पंढरपुरात दररोज हेलपाटे मारत असतात। मात्र यासोबतच एक भलताच प्रकार सध्या पंढरपूर तालुक्यात घडत आहे। पंढरपूर तालुक्यातील एका मोठ्या गावातील एका कथित रेशन दुकानदाराकडून अनेक जणांचे पैसे उकळण्याचा आरोप होतोय। तुमचे बंद पडलेले रेशन कार्ड चालू करून देतो, अमुक 1000 रुपये द्या, तमुक 1000 रुपये द्या असे म्हणत या दुकानदार पुत्राने शेकडो जणांचे हजारो रुपये उकळल्याची सध्या चर्चा सुरू आहे। मात्र याबरोबरच ज्या लोकांचे पैसे सदर दुकानदाराने घेतलेले आहेत त्याच्याकडून वेळेवर रेशन कार्ड परत चालू न झाल्याने नागरिकांनी पुरवठा विभागात हेलपाटे मारायला सुरुवात केल्यानंतर हा प्रकार उघडकीस झालाय। पंढरपूर पुरवठा विभागातील एका अधिकाऱ्यांच्या नावाने सदर व्यक्ती ही पैसे उकळत होता। मात्र असं असलं तरी सदर अधिकाऱ्याला याबद्दल कसला थांगपत्ता नसल्याने दुकानदाराचा हा बनाव उघड झालाय। काही रेशन दुकानदार यांना हाताशी धरून कोणीतरी एकांना हे सगळं काही करवून घेत असल्याची चर्चा आहे। या कारस्थानमधून रेशन दुकानदारांच्या संघटनेत फूट पडली आहे, तसेच आपापसात मतभेद झाल्याचं सांगितलं जात आहे। या कोणी अण्णा महाशयाने काही दुकानदार हाताशी धरले आणि नाईक यांच्या विरोधात कारस्थानाचं नियोजन केल्याची माहिती आहे। आम्ही सखोल माहिती घेतली असता आणि नेमकं दुखणं समोर आलं। रेशन कार्ड आधार सेटिंग सुरू असल्यामुळे अपुऱ्या माहितीचे किंवा बोगस असणारी कार्ड बंद पडू लागली आहेत। सोलापूर जिल्ह्यात 1 लाखाहून अधिक कार्ड कमी झाली आहेत। पंढरपूर तालुक्यात जवळपास 2000 रेशन कार्ड कमी झाली आहेत। पुरवठा विभागात जनतेची झुंबड उडाली आहे। प्रत्यक्षात या विभागात एक पुरवठा निरीक्षक आणि एक वर्ग 3चा एक कर्मचारी बस एवढेच मनुष्यबळ आहे। त्यामुळे काम होण्यास विलंब लागत आहे। पण सोलापूरच्या एका महाशयाचा वेगळाच डाव आहे। पंढरपूर तालुक्याचं काम सोलापूरला दिलं जावं, ही सगळी कामं म्हणणं त्यांच्या माध्यमातून व्हावीत यासाठी हा सगळा खटाटोप। म्हणजे पंढरपूर तालुक्यातील जनतेला सोलापूरला हेलपाटे घालण्याची वेळ, हाच सगळा डाव या नाईक यांनी हाणून पाडला आणि तिथूनच त्यांच्यावर आरोप होऊ लागले। रेशन दुकानदाराच्या माध्यमातून समान यंत्रणा उभी करण्याचा हा सगळा प्रयत्न आता तो कशासाठी असणार हे काही सांगायची गरज नाही। हो, प्रशासन ज्या त्या तालुक्यासाठी यंत्रणा उभी केलेलीच आहे, हा कुठला नवा प्रकार? आणखी एक धक्कादायक माहिती मिळत आहे। पंढरपूर तालुक्यातील एका रेशन दुकानदाराचा एक मुलगा या सगळ्या प्रकरणात आघाडीवर आहे अशी चर्चा ऐकायला मिळाली आहे। रेशन कार्ड काढून देतो म्हणून या बहादरानं लोकांकडून पैसे घेतले होते। विशेष म्हणजे कार्यालयाच्या नावानं त्यांनी हा उद्योग केला। हा प्रकार सदानंद नाईक यांच्या विरोधात खोट्या तक्रारी सुरू झाल्या। अगदी खासदार प्रणिती शिंदे यांच्यापर्यंत हा विषय गेला। पुढे प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी देखील नेमली गेली। सदानंद नाईक यांनी पैशाची मागणी केली असेल तर त्यांना शिक्षा व्हायलाच हवी। आपल्या स्वार्थासाठी जर जाणीवपूर्वक कुणी ठरवून एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला त्रास देत असेल तर त्यालाही तशीच कठोर शिक्षा व्हायला हवी। जर पुरवठा विभागात गोंधळ सुरू आहे तर जनतेतून अशा तक्रारी काय येत नाहीत, हा सुद्धा एक चिंतन करण्याचा विषय आहे। नाईक हे पैसे घेतात तर मग त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धडा शिकवायलाच हवा होता, पण तसंही काही घडलं नाही। उलट चुकीच्या पद्धतीने त्यांच्या विरोधात तक्रारी करणं चालू आहे। मात्र गेल्या 2 वर्षातील पुरवठा विभागाचा कारभार पाहता त्यामध्ये अत्यंत पारदर्शकपणा आणण्याचा प्रयत्न पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांनी केलेला आहे। यामुळे सर्वसामान्य लोकांना या माध्यमातून न्याय मिळत असताना आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी काही व्यक्तींकडून पुरवठा विभागावर पुन्हा चिखलफेक सुरू झाल्याने पुरवठा विभागाची नाहक बदनामी मात्र होताना दिसून येते आहे।